ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आज मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि याच दिवशी हायकोर्टामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही नावाला मान्यता दिली आणि समोरच्या विरोधातल्या याचिका फेटाळल्या। याबद्दल मी तमाम संभाजीनगरकरांचं धाराशिवकरांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं याचं समाधान व्यक्त करतो आणि हायकोर्टाला देखील मी धन्यवाद देतो की एक मेरिटवर लोकांच्या जनभावना लक्षात घेऊन जनतेचा आवाज लक्षात घेऊन हे जे कोणी कोर्टामध्ये गेले होते हे कोर्टामध्ये गेलेल्यापैकी जे काही लोक आहेत हे महाविकास आघाडीचे आहेत याची देखील मला माहिती आणि आपल्यालाही माहिती आहे। त्यामुळे आज एक अतिशय मोठा निर्णय महाराष्ट्रातल्या 2 शहरांचा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक मोठी चपराक या संभाजीनगर च्या नावाला विरोध करणाऱ्यांना लागलेली आहे। यावरून आपल्याला माहित आहे मी जिकडे जातो तिकडे यश मिळतं आणि मी आता इकडे आलेलो आहे। कालपासून मी सभा घेतलेल्या आहेत त्यामुळे आता माझ्यावर टीका होईल। 2-2 दिवस मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाण मांडून बसले। आता ठाण मांडून बसल्यानंतर मी कार्यक्रम करूनच जातो। तो करेक्ट कार्यक्रम संभाजीनगरमध्ये ज्याचा कुणाचा व्हायचा तो होईल आणि संदीपान भुमरे महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने शहरात ग्रामीण भागात काम करतायत। संभाजीनगर हा शिवसेना आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे। बाळासाहेबांचं प्रेम या छत्रपती संभाजीनगरवर होतं आणि छत्रपती संभाजीनगरचं बाळासाहेबांवर होतं। छत्रपती संभाजीनगर हे नाव व्हावं ही बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती, परंतु 2.5 वर्ष ज्यांनी सरकार चालवलं बाळासाहेबांचा वारसा सांगणारे बाळासाहेबांचे आणखी काय काय संपत्तीचे वारस हे सांगणारे जेव्हा ही मुवमेंट केली सरकारमधून आम्ही बाहेर पडलो तेव्हा घाई गडबडीमध्ये दाखवण्यासाठी हा संभाजीनगरचा नावाचा डाव रचला, परंतु तो बेकायदेशीर होता। त्यांच्याकडे मेजॉरिटी नव्हती, मेजॉरिटी आमच्याकडे होती म्हणून आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर हा निर्णय आम्ही घेतला आणि निर्णय घेऊन याचा पाठपुरावा केला, केंद्राकडे पाठवला आणि आज हायकोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तब केलंय। हे तमाम छत्रपती संभाजीनगरकरांचा हा भव्य विजय है। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। कोर्टाचा जो निर्णय आला आहे त्याचा निवडणुकींवरती परिणाम होईल आणि निवडणुकींसाठी हा निर्णय या ठिकाणी आलाय अशा प्रकारचं याचिकाकर्ते म्हणतात आणि याचिकाकर्ते ह्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात देखील धाव घेणार आहेत। म्हणजे याचिकाकर्ते कोण आहेत? निवडणुकांशी हा संबंध जोडणारे म्हणजे आमच्या विरोधातले महाविकास आघाडी आहे। म्हणजे संभाजीनगरचं नाव संभाजीनगर होऊ नये, त्या औरंगाबाद जे औरंग्याचं व्हावं अशा प्रकारची त्यांची भूमिका आज स्पष्ट झालेली आहे। म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा 41 दिवस अतोनात छळ केला, अगदी घाण्याला जुंपलं, त्यांच्या डोळ्यात तापत्या शिगा घातल्या, त्यांना अंगावरची कातडी सोडली, असं हलाल केलं। त्या औरंगजेबाचं नाव या संभाजीनगरला राहावं अशा दुष्ट आणि हिंदू द्वेष्ट्यांना काय म्हणायचं होतं, काय भूमिका घ्यायची होती ते आज स्पष्ट झाले। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जनता ही या महाविकास आघाडीला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांची भूमिका या निर्णयामुळे समोर आलेली आहे आणि म्हणून
जनता शरद पवार असं म्हणाले की पुढच्या काळात ये पब्लिक है, सब जानती है आणि त्यांचा धुव्वा या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये हे संभाजीनगरमधले सर्व मतदार उडवतील. छोटे छोटे पक्ष आहेत आगामी काळात काँग्रेसमध्ये विलीन होतील असं भाकीत हा म्हणजे ते स्वतःही विलीन होणार अशा पद्धतीचे संकेत की काय म्हणावं तसेच संकेत त्यांनी दिलेत असं म्हणावं. मला वाटतं आज त्यांची म्हणजे पवारसाहेब तर मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात. आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहेत, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसतायत. त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करतायत. तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान बांगड्या भरल्यात का, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालतात. त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे. त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता, काय म्हणतो त्याला आपण, औपचारिकता बाकी आहे. बरं, काल आदित्य ठाकरेंनी एक आव्हान तुम्हाला दिलं आहे, जे राज्यातून उद्योग बाहेर गेले त्यासोबत मुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत वन आमने सामने चर्चा करावी, मी कसं सगळं घालवलं तुम्ही ते सांगतो म्हणा. कोण आहे तो? त्याच्यासाठी आमचे प्रवक्ते आहेत ना. बारामतीमध्ये काल जे मतदान झालं त्यावर साली तुम्ही 5 आमदार घेऊन काँग्रेससोबत जाणार होता असाही दावा राजन विचारन केलाय. वडेट्टीवारांनी सुद्धा त्याला. वडेट्टीवारांना माहित होतं का ते? वडेट्टीवार काय काँग्रेसचे अध्यक्ष होते का? तर हे माहित असत तर ते सोनिया गांधींना माहित असेल, वडेट्टीवारला कसं माहित असेल? नाही, असं वडेट्टीवारला माहित कसं पडलं? आज अवैध शोध ज्यांनी लावला आहे. खरं म्हणजे खोटारडेपणाचा जो कळस आहे हा एकनाथ शिंदे जे करतो ते जाहीरपणे करतो, खुलेआम करतो. लपून छपून हा एकनाथ शिंदे करत नाही, आणि जे करतो ते धाडसाने करतो, आणि ते पूर्णपणे त्याचा मागचा पुढचा विचार न करता या महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करून मी निर्णय घेतो. अयोध्येत असताना तुम्ही संजय राऊतांना भेटून ईडी वगैरे माझ्या मागे लागले तर आपण मोदीसोबत जाऊ असं तुम्ही त्यांना म्हणाला होता. अरे बाबा, त्यांच्याबद्दल आमचे प्रवक्ते बोलतील. त्यांनी काय काय मला सांगितलेलं आहे, आणि त्यांनी काय काय कुणाच्या बद्दल सांगितलेलं आहे, त्यांचे आता जे प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल काय काय भाष्य केलेलं आहे ते सगळं मला माहित आहे. मी योग्य वेळी बोलतो. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. शाहू महाराजांना हरवण्यासाठी तुम्ही कोल्हापूरमध्ये 100 कोटी रुपये घेऊन बसले होते आणि तिथं वाटपाची संस्था आरोप केलेला आहे. धन्यवाद. म्हणाले की मातोश्रीला फक्त एवढा प्रश्न ऐका ना, तेवढा असं म्हणाले तुमच्यावर आला का प्रसंग? तुम्ही म्हणाले यावंच लागायचं, होईल नव्हतं इतका दिवस होता त्याच्यावर छत्रपति संभाजी महाराज नगर जो हमारी महायुति ने नाम दिया था, वो नाम कोर्ट में उस पर शिक्कामोर्तब हो चुका है. ये बहुत खुशी की बात है. मैं छत्रपति संभाजी नगर में हूँ, और इसी दिन हाई कोर्ट ने छत्रपति संभाजी नगर और धाराशिव ये नाम को शिक्कामोर्तब किया है. और जो महाविकास आघाड़ी के लोग जो ये नाम होना नहीं चाहिए, ये औरंगाबाद रहना चाहिए, जो औरंगजेब ने छत्रपति संभाजी महाराज को हलाल करके उनको इतनी तकलीफ दी, आंखों में गरम सलिया डाल दी, चमड़ी निकाल दी, लेकिन फिर भी छत्रपति संभाजी महाराज ने अपना स्वाभिमान नहीं छोड़ा. ऐसे औरंगजेब का नाम इस संभाजी नगर को रहना चाहिए. ये उनकी दोगली राजनीति जो है भूमिका आज सामने आई हुई है. ये महाविकास आघाड़ी के लोग ये अभी वो छत्रपति संभाजी महाराज जी के बारे में कितना प्रेम है ये उनका स्पष्ट हुआ है. और इसलिए
आने वाले चुनाव में ये छत्रपति संभाजी नगर के सब लोग इनको कहाँ भेजेंगे, औरंगजेब के पास भेजेंगे, उसका दर्शन कब्र पे जाके दर्शन लेंगे ये, और इसलिए पूरी तरह उनको ये वही करेंगे ना। नामांतरावर काही सुनावताय तुम्ही त्यांना काय? नाही बघा, आता खरी त्यांची असलियत समोर आली आहे, खरा चेहरा समोर आलाय की कोर्टामध्ये गेलेले पिटिशनर महाविकास आघाडीशी संबंधित आहे, आणि म्हणून या निवडणुकीत जे छत्रपती संभाजी नगरला विरोध केला आहे त्यांना धूळ चारतील, जे घरी बसले त्यांना कायम घरी बसवतील, आणि त्यांनी औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन फुलं व्हायला पाठवतील. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.